मी राहुल चाफले तुमच्या समोर AI जनरेटेड ऑडिओच्या माध्यमातून आज बोलत आहे आणि आज 26 जानेवारी 2026 रोजी मी तुमच्याशी संविधानाबद्दल बोलणार आहे। पण फक्त पुस्तकातल्या ओळींसारखं नाही, आज आपण बोलणार आहोत आपल्या रोजच्या जीवनाशी जोडलेल्या संविधानाबद्दल, आपल्या हक्कांबद्दल आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरांच्या विचारांबद्दल, जे आजही प्रत्येक माणसासाठी मार्गदर्शक आहेत। आपण रोज संविधान हा शब्द वापरतो, पण खरंच सांगायचं तर संविधान म्हणजे नेमकं काय? एक जाडजूड पुस्तक की फक्त 26 जानेवारीला आठवण येणारी औपचारिकता? नाही मित्रहो, संविधान म्हणजे आपला स्वाभिमान आहे, संविधान म्हणजे आपला आवाज आहे, संविधान म्हणजे आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरांच्या यांनी हे संविधान सहजपणे लिहिलं नाही। ते फक्त शब्द नाहीत, ते पिढ्यानपिढ्या सहन केलेल्या अन्यायाचं उत्तर आहेत। संविधान सभेत बसून त्यांनी सत्ताधाऱ्यांशी तडजोड केली नाही, तर विचारांनी सामना केला। जेव्हा कठीण प्रश्न उभे राहिले तेव्हा बाबासाहेबांनी भावनेने नाही, तर बुद्धी, अभ्यास आणि विज्ञानाच्या आधारे उत्तर दिलं। म्हणूनच त्यांनी दिलेलं संविधान राज्य चालवण्यासाठी नाही, तर समाज वाचवण्यासाठी आहे। आज आपण बोलतो, लिहितो, प्रश्न विचारतो, हे आपल्याला स्वाभाविक वाटतं, पण एक क्षण विचार करा, जर संविधान नसतं तर तुम्ही सत्तेला प्रश्न विचारू शकला असता का? मतदान करू शकला असता का? अन्यायाविरुद्ध उभं राहू शकला असता का? संविधान आपल्याला केवळ अधिकार देत नाही, ते आपल्याला आत्मसन्मान देतं। आर्टिकल 14 आपल्याला समानतेची खात्री देतो, आर्टिकल 19 आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य देतो, आर्टिकल 21 आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देतो। हे सगळं फक्त कायद्यात नाही मित्रहो, हे आपल्या रोजच्या आयुष्यात आहे। पोलीस चुकीचा वागला, सरकारने अन्याय केला, कोणी जात धर्मावरून कमी लेखलं, तर संविधान तुमच्या पाठीशी उभं राहतं, शांतपणे पण ठामपणे। पण आज सर्वात मोठा प्रश्न वेगळाच आहे। आपण संविधानाचे हक्क घेतो, पण संविधानाची जबाबदारी स्वीकारतो का? व्हॉट्सॲपवर आलेली माहिती खरी आहे का हे न पाहता आपण पुढे पाठवतो। द्वेष निर्माण करणारी भाषा आपण मौनाने स्वीकारतो। अन्याय दिसतो, पण आपल्याला काय म्हणत बाजूला होतो। बाबासाहेबांनी खूप स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, संविधान कितीही चांगलं असलं, ते चालवणारे लोक जर प्रामाणिक नसतील तर ते निष्प्रभ ठरतं। संविधान धोक्यात येतं तेव्हा नाही जेव्हा त्यावर टीका होते, संविधान धोक्यात येतं तेव्हा जेव्हा नागरिक शांत राहतात। आज भारतात संविधान लागू होऊन 75 वर्ष पूर्ण झाली आहेत। हा अमृत महोत्सव फक्त जल्लोषासाठी नाही, हा स्वतःला विचारायचा काळ आहे। आपण संविधान जगतो का, की फक्त संविधानाबद्दल बोलतो? संविधान समजण्यासाठी वकील असणं आवश्यक नाही, संविधान जपण्यासाठी नेता असणंही आवश्यक नाही, फक्त एक सजग विचार करणारा नागरिक असणं पुरेसं आहे। आपण योग्य माहिती पसरवू शकतो, द्वेषाऐवजी विचार मांडू शकतो आणि मतदान करताना, बोलताना, शेअर करताना संविधान आठवू शकतो। मित्रहो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरांनी आपल्याला दया दिली नाही, त्यांनी आपल्याला अधिकार मिळवून दिले। आता ते अधिकार जपणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे। म्हणून या संविधान जनजागृती सप्ताहाच्या सुरुवातीला इतकंच सांगायचं आहे, संविधान फक्त वाचणं नाही, संविधान जगा, संविधानाला जगा। आपल्या रोजच्या आयुष्यात, आपल्या रोजच्या निर्णयात, आपल्या बोलण्यात, आपल्या विचारात। जय ज्ञान, जय विज्ञान, जय संविधान।